राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। रहीमपूर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांची प्रमुख उपस्थिती होती। आदिवासी समाजाने विखे पाटील परिवारावर गेल्या 40 वर्षांपासून दाखवलेला विश्वास ही राजकीय ताकद नसून मोठी जबाबदारी आहे। समाजाच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहून ते सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करू, अशी ग्वाही डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली। यावेळी त्यांनी संगमनेरच्या रेल्वे प्रश्नावरही महत्त्वपूर्ण भूमिका मांडली। संगमनेरच्या विकासासाठी रेल्वे आवश्यक असून संगमनेर मार्गे रेल्वे सुरू करण्याच्या मागणीसाठी आपण सर्वात पुढे उभे राहू, असं त्यांनी स्पष्ट केलं। केवळ आंदोलन करून प्रश्न सुटत नाहीत, त्यासाठी सातत्य, जिद्द आणि शासन स्तरावर एकत्रित पाठपुरावा आवश्यक आहे। शिर्डीला रेल्वे आणण्यासाठी ज्या जिद्दीने प्रयत्न झाले, त्याच पद्धतीने संगमनेरलाही रेल्वे सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असा शब्द त्यांनी दिला। दरम्यान आदिवासी समाजाचे जमीन, शिक्षण, आरोग्य आणि वनहक्कांचे प्रश्न आगामी अधिवेशनात सभागृहात मांडून सरकारचे लक्ष वेधणार असल्याचं आमदार अमोल खताळ यांनी सांगितलं। तसेच या कार्यक्रमाचे आयोजक ज्यांचा नेहमी तरुणांमध्ये आणि या संगमनेर तालुक्यामध्ये म्हणा, राहता तालुक्यामध्ये ज्यांचा एक मोठा मित्र परिवार आहे, आणि हा मित्र परिवार प्रत्येक समाजातील घटकाला बरोबर घेऊन जाणारी ही जोडी, ज्या जोडीची प्रत्येक ठिकाणी दखल घेतल्या जाते, असे सचिन शिंदे असेल, पप्पू शेटगाडे असेल, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर। आत्ताच माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की आदिवासी दिन का साजरा केला जातो, कशासाठी केला जातो। खरंय, आज ज्या पद्धतीने या आदिवासी बांधवांनी त्यांच्या कृतीतून, त्यांच्या कामातून, त्यांच्या कार्यातून आज समाजातील लोकांना पुढे घेऊन जाण्याचा एक काम केलं, त्यांच्या बलिदानामुळं आज कुठेतरी हा स्वातंत्र्याचा श्वास आपण मुक्तपणे घेतो, असं या निमित्ताने म्हणता येईल। जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजाची हक्क त्यांची नाही तेही आणलं, आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये, या जिल्ह्यामध्ये नुसतं शब्दावर राजकारण होत नाही, शब्दपूर्तीचं राजकारण होतं। आणि शब्दपूर्ती करण्यामध्ये मी आज या व्यासपीठावरून आवर्जून सांगतो की जे 3 दिवसापूर्वी रेल्वेसाठी आंदोलन केलं गेलं, आमचा त्या रेल्वेला कुठलाही विरोध नाही। उलट जर ते काम होणार असेल आणि संगमनेर मार्गे जर रेल्वे जाणार असेल, तर सुजय विखे सगळ्यात पुढे उभं राहून त्या गोष्टीचा पाठिंबा देतो, हे पण तुम्हाला सांगतो। पण यामध्ये राजकारण करून, यामध्ये आंदोलन करून, आरोप प्रत्यारोप करून काही साध्य होणार नाही। यामध्ये एकत्रितपणे काम केलं पाहिजे। रेल्वे संगमनेरून गेली पाहिजे, आनंदाची गोष्ट। संगमनेरचा विकास झाला पाहिजे, आनंदाची गोष्ट। आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री पवारताई असतील, या महायुतीचं सरकार हे ठामपणे संगमनेर तालुक्याच्या प्रश्नांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे। आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामधूनच मी स्वतः शब्द देतो, आम्ही पुढे रेल्वे पळून आम्हाला घेऊन जायची नाही। आमच्याकडे रेल्वे आली, स्टेशन आलं, रेल्वे पण आल्या, विमानतळ पण आलं, विमानं आले, फक्त समुद्र नसल्यामुळे जहाज आपण आणू शकलो नाही। त्यासाठी आम्हाला कधी रस्त्यावर उतरावं लागलंच नाही। आम्ही रस्त्यावर न उतरता विमानतळ आलं, आम्ही रस्त्यावर न उतरता रेल्वे स्टेशन आणलं। त्याच्यासाठी जिद्द लागते, आणि जिद्दीने काम केलं तर सगळ्या गोष्टी येतील। तर जसं रेल्वे स्टेशन शिर्डीला आलं, तेवढ्याच जिद्दीने आपण संगमनेरला देखील रेल्वे स्टेशन आणणार, हा शब्द मी या जनतेच्या पुढे आज देतो। आणि यामध्ये मला श्रेय अजिबात नाही, यामध्ये अजिबात कुठलं श्रेय घेण्यात मजा नाही। अगोदर मला हे जाणीव होती की आपण कुठेतरी निवडणूक लढून एखादं पद मिळवलं पाहिजे, हे मी जेव्हा खासदार झालो किंवा खासदार होण्यापूर्वीची अपेक्षा होती। पण आज विधानसभा झाल्यानंतर या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने, या आदिवासी समाज आमच्या बांधवांच्या आशीर्वादाने, सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने आपण किती आमदार केले, नवीन नवीन मुलं, सर्वसामान्य घरातले मुलं हे आज या मतदारसंघामध्ये आमदार होऊ शकले।
ही कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांची पुण्याई आम्हाला लाभली आणि त्या पुण्याईच्या आधारावर आमचा परिवार हे सातत्याने काम करतो की आता आमदार बनवण्यामध्ये आपल्या एकट्या जिल्ह्यामध्ये आता 18 आमदार झालेत. एक आमदार तर मी मणक्यात आजार घेऊन हॉस्पिटलला ऍडमिट होतो, तिथं बसल्या बसल्या करून टाकला. पदामध्ये रस नाही. पद येतात जातात, लोक ओळख ठेवतात नाही ठेवत, मंत्रीपद येतात जातात, पण जे काम आपण करतो ते पुढचे 50 वर्ष लोक लक्षात ठेवतात. आणि म्हणून कामानेच आपली ओळख आहे, कामानेच विखे पाटील परिवाराची ओळख निर्माण केली. आणि या भागामध्ये या मतदारसंघामध्ये आदिवासी समाज बांधवांचे काम केल्यावरच आपण परत मतदान मागण्यासाठी त्यांच्याकडे जाऊ. हा शब्द सुजय विखेचा तुम्हाला आहे. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. दरवर्षी हा कार्यक्रम मी लिहून ठेवलेला आहे. मी कुठे जरी असलो, मी परदेशात होतो, पण फक्त जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमासाठी खास विमान करून परत या कार्यक्रमाला आलो, कारण की हा कार्यक्रम सुटता कामा नये. आणि म्हणून माझ्या प्रत्येक मतदारसंघाच्या प्रत्येक सरपंचांना विनंती आहे की तुम्ही समाजामध्ये जा. समाजाचा वापर फक्त मतदानापुरतं नको, समाजामध्ये जाऊन त्यांचे प्रश्न आणि छोट्या छोट्या गोष्टी, तुम्हाला फक्त प्रश्न मांडायचे, तुम्हाला कोणाला पैसा द्यायचा, पैशाची काळजी करू नका. त्यासाठी आम्ही समर्थ आहोत. परमेश्वराने भरपूर दिलंय. एखादी बादली आदिवासी समाजासाठी गेली तर काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. पण निदान तो प्रश्न जाणून घेणं, समाजामध्ये जाऊन त्यांच्या वेदना त्यांचं दुःख जाणून घेणं आणि ते दुःख जाणून घेऊन आपण हे स्वप्न पाहिलं पाहिजे की आज राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे. राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा.